DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। किन्नर समाजावरील अन्यायाविरोधात नाशिकमध्ये संताप, जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। सक्तीचं धर्मांतर आणि धमक्या थांबवा, किन्नर स्वाभिमान सभेत आक्रमक मागणी। किन्नर समाजाच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची गरज, आमदार देवयानी फरांदे यांचा इशारा। सिन्नर येथील किन्नर शुभांगी शिंदे आणि एकूणच किन्नर समाजावर होत असलेला अन्याय, त्यांना मिळणाऱ्या धमक्या आणि बळजबरीनं धर्मांतर करण्याच्या प्रकारांविरोधात सोमवारी नाशिक शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर किन्नर स्वाभिमान सभा पार पडली, ज्यामध्ये या अन्यायकारक घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला। या सभेत बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केलं की हा प्रश्न केवळ राजकारणाचा नसून मानवी स्वाभिमानाचा आहे आणि हा विषय त्या विधिमंडळातही मांडणार आहेत। आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्यानं मूलभूत अधिकारांचा अपमान करणाऱ्यांवर आणि सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना सक्त कारावासाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे, सागर बेग यांच्यासह मोठ्या संख्येने किन्नर समाज बांधव आणि नागरिक उपस्थित होते। उपस्थित जनसमुदायानं किन्नर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। भविष्यात या समाजाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक।